रिंगणात उतरणार असं तुम्ही म्हटले, पण आम्ही रिंगणात आत्ता उतरतोय असं नाहीये, ते पुढच्या काळात आजच्या आमच्या ऍक्टिव्हिटीवरनं ठरणार आहे. बाबूरावजी पुरोहित हे शिर्डीतलं एक मोठं नेतृत्व, ज्या नेतृत्वाने संघर्ष करून या ठिकाणी सामान्य माणसाच्या जीवनामध्ये चांगला बदल घडावा असा विचार घेऊन जीवन खपवलेलं आहे. आणि त्यांच्या मनात काही खदखद होती, त्यांच्या मनामध्ये इथल्या लोकांच्या प्रती काही असणाऱ्या भावना होत्या. अनेक वर्ष त्या भावना ते लोकांच्या समजून घेत होते. आणि हे समजून घेत असताना त्यांच्या मनात असं आलं की थोडंसं आता लोकांच्या समोर जाऊन त्यांना हे विचारावं की जे आपल्याला व्यक्तिगत बोलतात ते त्यांच्या मनात नेमक्या त्यांच्या भावना काय आहेत, इथल्या समस्या काय आहेत, ज्या समस्या माझ्या मनात आहेत, आमच्या निरीक्षणात आहेत, त्याच समस्या त्यांच्याही मनातल्या त्यांच्याही निरीक्षणातल्या आहेत का. तर असं तपासण्याकरता आजचा दिवस त्यांनी ठरवला. एका पत्राच्या स्वरूपामध्ये ते मनोगत त्यांनी एक तयार केलं आणि आम्हाला विनंती केली का तुम्ही आमच्या बरोबर चला, लोकांपर्यंत आपण जाऊ आणि हे पत्र लोकांपर्यंत देऊ आणि त्यांच्या भावना जर आपण समजून घेऊ आणि त्याच्या आधारावरती नंतर आपल्याला येणाऱ्या निवडणुकांमध्ये काही केलं पाहिजे का. रणनीती हा राजकीय शब्द आहे. आम्ही तसे सगळे गावातले गावकरी, सामाजिक कार्यकर्ते, लोकांवरती प्रेम करणारे असे लोक आहोत. ज्या पद्धतीने राजकीय हा शब्द वापरला जातो तशी राजकीय पार्श्वभूमीचा विचार करणारे तर काही आम्ही नाहीये. पण तरी रणनीती जर म्हटलं तर या मनोगतावरती बरंच काही ठरणार आहे. लोकांच्या भावना काय आहेत, आमच्या मनातल्या ज्या भावना आहेत त्याच भावना लोकांच्या मनातल्या आहेत का, हे तपासल्यानंतर येत्या 3-4 दिवसामध्ये याची काय प्रतिक्रिया येते, त्या प्रतिक्रियेच्या आधारावरती पुढची रणनीती म्हणजे पूर्ण गाव या सगळ्या विषयात बरोबर आहे असा आमचा अंदाज आहे. आणि त्याला बरोबर सगळ्या गावाला बरोबर घेऊन पुढच्या निवडणूक तुम्ही जे म्हणालात तर त्याला कसं सामोरे जायचं हे आम्ही ठरवू. असं जर म्हटलं तर रणनीतीचा भाग लोकांच्या प्रतिक्रियांच्या आधारावरती निश्चितच संपूर्ण सक्षम असा पॅनल आम्ही करू शकतो असा आमचा आत्मविश्वास आहे. नक्कीच नवीन चेहरे याचा अर्थ ज्यांच्यात सामर्थ्य आहे, ज्यांच्यात आत्मविश्वास आहे, ज्यांच्यात समाजाकरता लोकांकरता काही करण्याची इच्छा आहे, सामान्य माणूस, छोटा मोठा व्यवसाय करणारा, या सगळ्यांना आधार देण्याची ज्याची क्षमता आहे, असं नेतृत्व हे फक्त शिर्डीत नाही देशभरात सर्व ठिकाणी समोर पुढे आलं पाहिजे आणि ते नक्कीच येईल असा आम्हाला विश्वास आहे.